तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्पिता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण करण्यासाठी आलेली असते. ती आपल्या नवऱ्यासाठी समीरसाठी वडाची पूजा करायला आलेली असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही अजिबात बाहेर पडायचं नाही. 10 पावलं काय 2 पावलंसुद्धा चालायचं नाही. पण अर्पिता समीरसाठी आपलं व्रत आणि वडाची पूजा करण्यासाठी खूप मोठी रिस्क घेऊन बाहेर पडलेली असते आणि तिचं हे व्रत पूर्ण करण्यामध्ये समीरने सुद्धा अर्पिताची मदत केलेली असते आणि त्यामुळे अर्पिताने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा ही आता व्यवस्थितरित्या पूर्ण केलेली असते समीरच्या साथीने. आणि समीरने सुद्धा अर्पिताची खूप जास्त मदत केलेली असते. पण इथे आता या गोष्टी घडत असताना अजून एक न घडणारी गोष्ट घडलेली असते. अर्पिता आणि समीर दोघेजणं घरी परत जात असताना त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी नचिकेत आणि मीनाक्षी यांना एकत्र वडाची पूजा करताना बघितलेलं असतं. आणि त्याच वेळेला इथे आता अर्पिताने सर्वांसमोर नचिकेतचं थोबाड फोडलेलं असतं आणि मीनाक्षीपासून त्याला दूर राहायला सांगितलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता आणि समीर दोघेजण आपल्या रूममध्ये असतात. समीर अर्पिताची व्यवस्थित काळजी घेत असतो. अर्पिताला डॉक्टरने अंघोळ घ्यायला मनाई केलेली असते, स्पंजिंग करायची असते. तेव्हा इथे समीर अर्पिताची आता स्पंजिंग वगैरे करत असतो. आणि त्याच वेळेला म्हणजे त्याच दिवशी वटपौर्णिमा असते. नीलांबरी, रेणुका छान तयार होऊन चाळीतल्या बायकांबरोबर वडाची पूजा करण्यासाठी निघालेले असतात. अर्पिताला सुद्धा समीरसाठी वडाची पूजा करायची असते. 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून त्याच्यासाठी ते व्रत करायचं असतं. त्याच्या दीर्घायुष्यासाठी ते तिला व्रत करायचं असतं. पण डॉक्टरांनी सक्त मनाई केलेली असते. पण प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे अर्पिताला ही पूजा करायची असते. पण तिला ती काही करता येत नसते. आणि नीलांबरी तर तिला खूप टोचून टोचून बोलते, बघितलंस ना, समीरला इथे नवरा म्हणून निवडलंस, पण काय उपयोग त्याचा? त्याच्यासाठी तर तुला वडाची पूजासुद्धा करता येत नाही आहे गं. किती नशीब तुझं इथे खोटं असेल ना, की तुला तुझ्या नवऱ्यासाठी हे व्रतसुद्धा करता येत नसेल. देवाची सुद्धा कदाचित हीच इच्छा आहे की तू समीरसाठी हे व्रत करू नये. तेव्हा इथे अर्पिता आता खूप जास्त इमोशनल होते. पण आपल्या सासूला ती उलट उत्तर करत नाही, उलट खूप शांत राहत असते. प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे, आपल्याला किती बोलता येतं हे दाखवलंच पाहिजे असं काही नसतं. ते आपल्याला अर्पिताकडे बघून कळतं की कधीकधी शांत राहिल्याने सुद्धा गोष्टी इथे व्यवस्थित आणि सुरळीत होऊ शकतात. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि मग इथे अर्पिता मात्र शांत असते. ती नीलांबरीला काहीच बोलत नाही. त्यानंतर नीलांबरी, रेणुका हे लोक गेलेले असतात आणि तेव्हा समीर अर्पिताची स्पंजिंग करायला आलेला असतो. तेव्हा अर्पिताला खूप छान वाटतं. ती उलट देवाला तिथे मनापासून प्रार्थना करते की माझी काळजी घेणारा, माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारा जन्मोजन्मी हाच मला नवरा मिळू दे असं ती आता म्हणत असते आणि त्याची मायासुद्धा काढते. तेव्हा इथे स्पंजिंग करत असताना अर्पिताला थोडंसं वाईट वाटत असतं. म्हणजे तिला असं वाटत असतं की समीर कशी काय स्पंजिंग करणार, लाज वाटत असते तिला. पण तरी समीरने सांगितलेलं असतं की तुम्ही आज मला तुमचा नवरा समजू नका, मित्र समजू नका, नर्स समजा. मी तुमचा नर्स आहे म्हणजे तरी तुम्ही लाजणार नाही, बरोबर ना?
तेव्हा अर्पिता लगेचच हसायला लागते आणि त्याला ती स्पंजिंग करू देते. आणि तेव्हा इथे समीर तिची काळजी वगैरे घेतो आणि तेव्हा तो काही कामानिमित्त त्या रूममधून बाजूला गेलेला असतो. आणि तेव्हा रेणुका आणि नीलांबरी जात असताना चालीतल्या बायकांबरोबर तिथे आलेली असते राजसी. छान तयार होऊन आलेली असते, छान नटून थटून तिथे आलेली असते. तेव्हा रेणुका म्हणते, काय गं हे काय राजसी? राजसी म्हणते, मी पण येते ना तुमच्याबरोबर. मी पण वटपौर्णिमेचा व्रत केलं आहे समीरसाठी. ती म्हणते, पण लग्न झाल्यानंतरच ही पूजा केली जाते. ती म्हणते, हां मग काय झालं, माझं लग्न ठरलं तर होतं ना, आणि आता लवकरच समीरबरोबर माझं लग्न होणारसुद्धा आहे. तेव्हा काहीही झालं ना तरीसुद्धा मी आता तुमच्याबरोबर वडाची पूजा करायला येणार आहे माझ्या समीरसाठी. जन्मोजन्मी मला तोच नवरा भेटू दे. ही पूजा मी पण करू शकते ना, हो की नाही समीरची आई? ती म्हणते, हो बरोबर आहे, तूच कर ही पूजा. यावर्षी माझ्या समीरसाठी राजसी पूजा करणार. कारण कसं आहे ना, आता त्याची बायको तर काय वडाची पूजा करू शकत नाही माझ्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी, तर राजसी तरी करणार आहे तर करू देत तिला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजसी आता जाते अर्पिताकडे आणि तिला म्हणत असते, बघ मी माझ्या समीरसाठी इथे आता व्रत वैकल्य करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे आता वट पौर्णिमेचा उपवास केला आहे आणि वडाची पूजासुद्धा करणार आहे. तेव्हा इथे तू बिचारी, काय उपयोग, तुझं इतकं प्रेम आहे समीरवरती असं म्हणतेस, पण तुला त्याच्यासाठी पूजासुद्धा करता येणार नाही आहे गं. बिचारी अर्पिता, जाऊ दे, मी आहे ना माझ्या समीरसाठी, मी त्याच्यासाठी हे व्रत करे ना. आणि ती आता गेलेली असते वडाची पूजा करायला. त्या ठिकाणी आता सर्व बायका जमलेल्या असतात वडाजवळ आणि इथे आता अर्पिताची आई, वहिनी या दोघीजणीसुद्धा आलेल्या असतात आणि राजसीसुद्धा असते. तर इथे अर्पिताच्या आईला बघितल्यानंतर नीलांबरी मुद्दामूनच म्हणते की जा राजसी, जाऊन आता वडाची पूजा कर जा. माझ्या समीरसाठी तूच हे व्रत पूर्ण करशील. तेव्हा राजसी आता जाणारच असते इथे आता वडाची पूजा करायला. तोपर्यंत अर्पिता आणि समीर रिक्षामधून तिथे आलेले असतात. कारण का, तर इथे राजसी आपल्या नवऱ्यासाठी पूजा करणार ही कल्पना अर्पिताला सहनच होत नाही. आणि ती एवढा हट्ट करते ना ती आता समीरसमोर. ती म्हणते, मला आत्ताच्या आत्ता तुम्ही घेऊन चला, मला वडाची पूजा करायचीच आहे, तुमच्यासाठी मीच व्रत करणार, ती राजसी नाही, मला खूप जास्त त्रास होईल, प्लीज तुम्ही मला घेऊन चला. आणि येथे आता अर्पिता समीरसमोर इतका हट्ट करते की समीरला तिचा हट्ट पुरवावा लागतो. तो आता तिला रिक्षामधून वडाच्या झाडापर्यंत घेऊन गेलेला असतो आणि राजसी पूजा करायला जाणार तेवढ्यातच तिथे अर्पिता पोचलेली असते. तेव्हा अर्पिताला वडाची पूजा करत असताना इथे आता 7 फेरे घेता येत नसतात. म्हणजे जे काही वडाच्या भोवती फेऱ्या मारायच्या असतात त्या मारत असताना तिला त्रास होत असतो, तिला चालता येत नसतं. तेव्हा समीर तिला म्हणतो, बसा इथे, तुम्ही त्रास करून घेऊ नका. बाजूला जातो आणि कुठून तरी तो बाईक अरेंज करतो आणि तिथे बाईक घेऊन येतो आणि म्हणतो, चला आता तुम्ही बाईकवरती बसा, आपण 7 फेरे नक्की पूर्ण करू. त्यानंतर इथे अर्पिता लगेचच बाईकवरती बसते, हातामध्ये दोरा धरते आणि समीर आता त्या झाडाच्या भोवती बाईकनेच इथे आता तिच्या सोबतीने, अर्पिताच्या सोबतीनेच राऊंड मारत असतो. आणि अशा रीतीने इथे आता वडाच्या भोवती फेरेसुद्धा मारलेले असतात आणि पूजासुद्धा झालेली असते. त्यानंतर व्यवस्थितरित्या पूजा झाल्यानंतर इथे आता राजसीला भयंकर राग आलेला असतो ना. ती म्हणते, मी करणार होते ना माझ्या समीरसाठी व्रत, तू कशाला आलीस ग इथे? ती म्हणते की समीरसाठी तुम्ही व्रत करावं, समीरसारखा तुम्हाला नवरा मिळावा, या जन्मी काय, पुढच्या 7 जन्मी काय, कधीच नाही. कारण का, तेवढी तुमची लायकीच नाही आहे, तेवढी तुमची पात्रताच नाही आहे, असं इथे आता अर्पिता राजसीला म्हणते. आणि तेव्हा राजसीला खूप राग येतो. त्यानंतर नीलांबरीच्या नाकावरती टिचून आता हे व्रत तिने पूर्ण केलेलं असतं. त्यानंतर समीर आणि इथे अर्पिता दोघेजणं बाईकवरूनच जात असतात. तेव्हा
पूजा वगैरे पार पडलेली असते. त्या ठिकाणी आहे ना, वडाच्या झाडाजवळ कल्याणी आणि तिची आई पण आलेली असते. पण त्या दोघींकडे ती बघते आणि काहीही न बोलता समीर बरोबर घरी निघून जात असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, काही अंतरावर गेल्यानंतर इथे आता म्हणजे नचिकेत आणि मीनाक्षी हे दोघे जण एकत्र असतात. ते दोघे जण आता वडाची पूजा एकत्र करत असतात. तेव्हा अर्पिताचं लक्ष जातं. ती म्हणते, थांबा समीर थांबा, तो माझा नचिकेत दादा आहे ना? आणि त्याच्याबरोबर ती बाई कोण आहे? कारण कल्याणी वहिनी तर पूजा करायला गेली आहे, आपण गेलो होतो तिथे. मग नचिकेत दादा या झाडाजवळ काय करतो? आणि तेव्हा नचिकेत मीनाक्षीबरोबर इथे आता वडाची पूजा करत असतो. 7 फेरे घेत असतो आणि तिला आपल्या हाताने पाणी वगैरे पाजत असतो. तिला खायला सुद्धा देतो. म्हणजे अगदी एक नवरा म्हणून मीनाक्षीसाठी तो सगळं करत असतो असं दाखवत असतो. तेव्हा हे सगळं अर्पिता बघते. तिला काही ते सहन होत नाही. ती येते धावत पळत आणि ती म्हणते, नचिकेत दादा हे सगळं काय आहे? तो म्हणतो की तू इथे काय करतेस अर्पिता? नाही काही नाही, तुला दिसतंय तसं काहीच नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते की बाई कोण आहे आणि तू तिच्याबरोबर का व्रत करतोयस? काय इथे 7 फेरे घेतोयस, तिला भरवतोयस? अरे कल्याणी वहिनी गेली आहे ना तुझ्यासाठी पूजा करायला, व्रत पूर्ण करायला. तेव्हा ती म्हणते, कोण आहात तुम्ही? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नचिकेत माझा नवरा आहे. तेव्हा अर्पिता विचारते, दादा हे खरं आहे? दादा हे खरं आहे का? तेव्हा तो म्हणतो, हो अर्पिता. तेव्हा इथे अर्पिता जोरदार नचिकेतच्या थोबाडीत देते आणि म्हणते, दादा हे काय बोलतोयस तू? अरे लग्न झालंय तुझं, आई वडिलांच्या इज्जतीची पर्वा आहे की नाही तुला? तिकडे ती कल्याणी वहिनी तुझ्यासाठी व्रत करते, जन्मोजन्मी तूच मिळावा म्हणून, आणि तू आत्ताच तिला फसवतोयस. मीनाक्षी बरोबर इथे आता नचिकेतला बघितल्यानंतर अर्पिताला खूप जास्त राग आलेला असतो. रागाच्या भरात तिने आपल्या भावाच्याच नचिकेतच्या थोबाडीत दिलेली असते आणि मीनाक्षीपासून दूर राहायचं असं सांगितलेलं असतं.